चला तर आज आपण बनवूया इडली सांबर. तर एका बाउलमध्ये 2 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास उडदाची डाळ मी सकाळी भिजत घातली होती. रात्री तिला मिक्सरमध्ये वाटून घेतलं. सकाळी पीठ छान फुगलेलं आहे बघा आपलं इडलीचं. त्यानंतर इडलीच्या पात्रामध्ये पाणी ठेवून सगळ्या पात्राला तेल लावून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण सकाळी रात्री वाटलेलं मिश्रण ॲड करूया. त्यानंतर लो फ्लेमवरती 10 मिनिटं ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. चला आपण चेक करूया. तर बघा आपल्या इडल्या झालेल्या आहेत. आपण त्यांना प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप छान व्हाईट आणि छान फुगलेल्या आहेत इडल्या. आता मी इथे कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे. त्यामध्ये एका पातेल्यामध्ये तेल, त्यानंतर कढीपत्ता, जिरे, मोहरी टाकूया. त्यानंतर कांदा, लसूण मसाला आणि मिरची पावडर टाकूया. थोडंसं आलं लसणाची पेस्ट पण ॲड करूया. त्यानंतर सांबार मसाला ॲड करूया. तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर आपण शिजवून घेतलेली डाळ टाकूया. छान प्रकारे तेल वरती आलं आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर बारीक कट करून टाकूया. चवीनुसार आपण यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया. त्यानंतर गूळ आणि चिंच टाकूया. छान प्रकारे उकळी येऊन बघा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. थँक यू.